विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीवर जोरदार टीका केली। राज्याची आर्थिक परिस्थिती बघता अधिवेशन घेण्याची आर्थिक ताकद देखील या सरकारकडे नाही अशी टीका त्यांनी केली। सध्याच्या नगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीमधील मंत्र्यांकडून जी आश्वासनं दिली जात आहेत त्यावर सुद्धा आमदार पाटील यांनी बोचरी टीका केली। नगरपालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना यावं लागत असेल तर महायुतीच्या स्थानिक नेतृत्वात ताकद नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू असून महसूल मंत्री बावनकुळे तर हेलिकॉप्टरमधून 7-12 उतारे फेकायचे बाकी राहिलेत, असा टोलाही त्यांनी लगावला। सरकारचं आहे त्या रस्त्यांवर दुर्लक्ष आहे ते खड्डे भरता येत नाही। दुसऱ्या बाजूला शक्तीपीठचा 86,000 कोटीचा प्रकल्प आहे। हेलिकॉप्टरमधनं बावनकुळे सातबारे मोफत देतो म्हणून त्या टाकतात। मला वाटतं आता हेलिकॉप्टरमधनं 7 टाकणार आहेत का माहीत नाही आम्हाला। आता तेवढंच राहिले म्हणजे लोकांनी खाली बघायचं आणि वरनं 7 पडतायत आमचे। आता तेवढं करा म्हणजे झालं म्हणा, म्हणजे विषय संपला म्हणा। म्हणजे आश्वासनांची खैरात म्हणजे मला वाटते देशात आता एवढे आश्वासनं माहितीतल्या लोक देतात, कुठल्याही नेत्यांनी दिली नसतील एवढे आश्वासनं माहितीची त्या ठिकाणी मिळत आहेत अशी परिस्थिती आहे। महायुतीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं समोर आलंय। कोण म्हणतं तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत, कोण म्हणतं मालक आम्ही आहे। पण हे सरकार विसरलंय की तिजोरीचे मालक महाराष्ट्राची जनता आहे। अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील बेबनावावर बोट ठेवलं। कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे। जनता मालक आहे हे महायुती विसरलेलं आहे। जनतेच्या करातले पैसे हे देतात, हे घरातले पैसे देत नाहीत। जनतेच्या करातले पैसे देत आहेत हे महायुतीतले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत। आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचलं जाते। आता राज्य तुमचं आहे, तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, कटकारस्थान कोण रचतं आहे हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का। शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे नगरविकास खातं आहे, त्यात माल आहे, तसंच 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे असं वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्याचाही आमदार सतेज पाटील यांनी समाचार घेतला। एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे असं म्हणत असेल तर निवडणूक आयोगानं सुमोटो कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली। मतदार याद्यांचं काम निवडणूक आयोगानं स्वतः केलंय की कुठल्या कंपनीनं हे जाहीर करण्यात यावं असं आव्हान सुद्धा आमदार पाटील यांनी दिलंय। मला वाटतं निवडणूक आयोगानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे का हा विषय इथे येतोय। निवडणूक आयोगानं सो मोठो याची दखल घेतली पाहिजे। तक्राराची वाट कशाला बघता। जर एखादा मंत्री लक्ष्मी येणार आहे म्हणजे पैशाचा आमिष दाखवतो म्हणत असेल, याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की या सगळ्या गोष्टी उघडपणे चालल्या आहेत। मग निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते का? आता मतदार यादीतला घोळ हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। मग निवडणूक ह्या याद्या महापालिकेकडे, जिल्हा परिषद कोणाकडून आल्या? निवडणूक आयोगाकडून आल्या। मग निवडणूक आयोग हे कशा पद्धतीनं यंत्रणा राबवते? आता निवडणूक आयोगानं देखील सांगितलं पाहिजे, तुमच्यावर एवढे आरोप होत असतील याद्या सुदोष नाही आहेत म्हणून, तर हे काम नेमकं कुठल्या माणसाला दिलं होतं हे निवडणूक आयोगानं जाहीर केलं पाहिजे। आम्हाला अधिकार आहे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून की निवडणूक आयोगानं हे याद्या करण्याचं काम कुणाला दिलं होतं, कुठल्या कंपनीकडे दिलं होतं, काय इन हाऊस हे याद्याचं फीडिंग असेल, डाटा फीडिंग असेल हे केलेलं आहे। जाहीर करावं निवडणूक आयोगाने की या कंपनीला आम्ही काम दिलं होतं, त्यांनी बरोबर केलेलं नाही, त्यांना आम्ही शोकॉस नोटीस काढतो। मग कळेल महाराष्ट्रातल्या जनतेला की निवडणूक आयोगाचं नेमकं बॅकएंडमध्ये काम हे कोण करते। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीनं लढत असल्याचं त्यांनी सांगितलं। निकाल काहीही लागला तरी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसचं चिन्ह नाही असं म्हणणाऱ्या विरोधकांचा अभ्यास कमी असल्याची टीका केली। कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी काँग्रेसचेच उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवत आहेत असा दावाही त्यांनी केला।